या बीड नगर परिषदेने बीडचा विकास न करता बीड शहराला भकास करण्याचं कसं काम केलेलं आहे याचा तुम्हा सगळ्यांना माहिती असलेल्या गोष्टींचा पाढा आज परत एकदा वाचणं क्रमप्राप्त ठरतं, अनिवार्य आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उन्हाळा गेला, पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये सगळी धरणं ओव्हरफ्लो झाली तरी किती दिवसाला तुमच्याकडे पाणी येत होतं। यापूर्वी जेव्हा जेव्हा पाण्याच्या प्रश्नावर तत्कालीन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांचं ठेवणीतलं एक उत्तर असायचं वीज पुरवठ्याबाबत। प्रत्येक प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर असायचं, परंतु या नगर परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून आम्ही काय करणार आहोत याचं त्यांनी कधीही या बीडकरांना उत्तर दिलं नाही। त्याचा स्वतः मी अनुभव घेतलेला आहे। आणि प्रशासन एवढं निर्ढावतं केव्हा तर या प्रशासनावरती वचक ठेवणारी राजकीय इच्छाशक्ती नसते तेव्हा। गेली अनेक वर्ष बीड नगर परिषदेमध्ये हेच होताना आपण पाहिलेलं आहे। बीड नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कुणीही आवाज उठवत नव्हतं तेव्हा लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी याविरुद्ध आवाज उठवला। बीड नगर परिषदेच्या भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्या इतपत त्यांनी शासनाकडून कार्यवाही करून घेतली, परंतु त्यानंतर पुन्हा पहिले पाडे 55। दादा, आपण मगाशी बीड नगरपालिकेच्या बजेट बद्दल विचारणा केली। बजेट वाढविण्यासाठी म्हणजे उत्पन्न वाढविण्यासाठी नगर परिषदेने काही प्रयत्न करावे लागतात हे या कुणाच्याही गावी नव्हतं। आणि म्हणून मग तुमचा बीडमधील बाजार तळाचा प्रश्न असेल किंवा भाजी मंडईचा प्रश्न असेल, त्या भाजी मंडईमध्ये एक सुसज्ज वातानुकूलित दालन करून ठेवलेलं आहे। ते कशासाठी केलंय त्याचं प्रयोजन आजपर्यंत माहिती नाही, त्याचा उपभोग कोण घेतंय ते माहिती नाही। आणि भाजी विक्रेते तर सगळे रस्त्यावर बसतायत। बाजार तळावरती अतिक्रमण झालेलं आहे, सगळे व्यापारी रस्त्यावर बसतायत।